श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। भागवताच्या महात्म्याचं आपण चिंतन करत होतो आणि त्यामध्ये कथाभाग पाहिला की अहम भक्तिरितिख्याता, माझं नाव भक्ती आहे आणि हे माझे 2 पुत्र आहेत असं सांगत भक्तीने आपली व्यथा नारदांसमोर प्रकट केली, नारदांच्या पुढे प्रकट केली आणि नारदांना विचारलं, माझं हे जे दुःख आहे ते दूर करा, याचं कारण काय ते मला सांगा। यावरती नारदांनी तिला सांगितलं की ज्ञान आणि वैराग्य यांना कोणी ग्राहक नसल्यामुळे इमौ ग्राहकाभावात, या दोघांसाठी कोणी ग्राहक नसल्याने हे वृद्धच राहिले, पण तू मात्र तरुण झाली आहेस, तुला तारुण्य प्राप्त झालं। या सगळ्याचा रूपकात्मक विचार, याच्यातनं आपल्याला काय शिकायचंय ते आपण शेवटी पाहणार आहोत। परंतु पुढे कथा काय झाली तर त्यामध्ये त्या भक्तीने नारदांना प्रश्न केला, तुम्ही म्हणतात ते सगळं मला पटतंय, माझ्या मनाला शांती लाभतेय, पण माझ्या अंतःकरणात एक प्रश्न आहे। प्रश्न काय आहे तर राजा परीक्षिताने ज्या कलियुगामुळे तुम्ही सांगताय हे सगळं दुःख मला प्राप्त झालंय, त्या कलियुगाला स्थानच का दिलं, तो विचार आपण पाहतोय। 63व्या श्लोकापासून पुढे 80व्या श्लोकापर्यंतचे सर्व श्लोक, सगळेच श्लोक एकदा म्हणून घेऊ आणि नंतर त्यांचा अर्थ पाहू। श्री भक्तिरुवाच कथं परीक्षिता राज्ञा स्थापितो ह्यशुचिः कलिः प्रवृत्ते तु कलौ सर्वसारः कुत्र गतो महान् करुणापरेण हरिणाप्यधर्मः कथमीक्षते इमं मे संशयं छिन्धि त्वद्वाचा सुखितास्म्यहम्। नारद उवाच यदि पृष्टस्त्वया बाले प्रेमतः श्रवणं कुरु सर्वं वक्ष्यामि ते भद्रे कश्मलन्ते गमिष्यति। यदा मुकुन्दो भगवान् क्ष्मां त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात् कलिरायातः सर्वसाधनबाधकः दृष्टो दिग्विजये राज्ञा दीनवच्छरणं गतः न मया मारणीयोऽयं सारंग इव सारभुक् यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशवकीर्तनात् एकाकारं कलिं दृष्ट्वा सारवत्सारनीरसं विष्णुरातस्थापितवान् कलिजानां सुखाय च कुकर्माचरणात् सारः सर्वतो निर्गतोऽधुना पदार्थाः संस्थिता भूमौ बीजहीनास्तुषा तथा विप्रैर्भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कणलोभेन कथा सारस्ततो गतः अत्युग्रभूरिकर्माणो नास्तिकारौरवाजनाः तेऽपि तिष्ठन्ति तीर्थेषु तीर्थसारस्ततो गतः कामक्रोधमहालोभतृष्णा व्याकुलचेतसः तेऽपि तिष्ठन्ति तपसि तपस्सारस्ततो गतः मनसश्चाजयाल्लोभात् दम्भात् पाखण्डसंश्रयात् शास्त्रानभ्यसनाच्चैव ध्यानयोगफलं गतं पण्डितास्तु कलत्रेण रमन्ते महिषा इव पुत्रस्योत्पादने दक्षा अदक्षा मुक्तिसाधने न हि वैष्णवता कुत्र संप्रदाय पुरस्सराः एवं प्रलयतां प्राप्तो वस्तुसारस्थले स्थले अयं तु युगधर्मो हि वर्तते कस्य दूषणम् अतस्तु पुंडरीकाक्षः सहते निकटे स्थितः। 77व्या श्लोकापर्यंत वाचले, नंतरचा पुढे पाहू। भक्तीने प्रश्न केला की माझ्या मनाला तुमच्या वाणीने, तुमच्या उपदेशाने सुख लाभत आहे, तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या की
कलीचं इथे राज्य कसं आलं, म्हणजे कलीला त्या राजाने, परीक्षित राजाने, जो धर्माने आचरण करणारा आहे, त्याने स्थानच का दिलं? त्यावरती नारद म्हणतायत की तू जो प्रश्न केलायस, तुला श्रवणाची इच्छा असल्यामुळे हे बाले तू विचारलेस, म्हणून आता प्रेमाने अंतःकरणपूर्वक श्रवण कर. मी तुला सर्व काही ते सांगतो ज्याच्यामुळे तुझं दुःख दूर होईल. कश्मलंते गमिष्यति. ज्या वेळेला यदा मुकुंदो भगवान क्ष्माम त्यक्त्वा स्वपदंगतः. क्ष्माम पृथ्वीम, या पृथ्वीला सोडून आपल्या धामाला जेव्हा भगवंत परत गेले, त्यांनी आपला अवतार कार्याचा भार आटोपला, अवतार कार्य समाप्त केलं. तद्दिना, त्या दिवसापासून कलिरायाता, कलियुगाची सुरुवात झाली. कलियुगाची सुरुवात झाली, परंतु कलीला आपली सत्ता चालवता येईना, कारण राजा परीक्षित होता. परीक्षित राजाने दिग्विजय केला. परीक्षित राजाच्या राज्यात आपल्याला स्थान नाही, हे लक्षात आल्यानंतर आता माझं युग सुरू झालंय, माझी सत्ता प्रस्थापित कशी करायची, तो राजाला शरण गेला. राजाला शरण गेल्यानंतर त्याला पाहिल्यावरती सारग्राही जो राजा होता, सारंग इव सारभूप, सारंगाप्रमाणे, सारंग पक्षाप्रमाणे किंवा भ्रमराप्रमाणे सारग ग्रहण करणाऱ्या राजाने त्या कलीचं निरीक्षण केलं. राजाने विचार केला की या कलियुगामध्ये कलीचा प्रभाव आणि कलियुग याचा थोडा विवेकाने विचार करावा लागतो. कलियुगाचा आरंभ भगवंतांच्या स्वधाम गमनानंतर झाला, पण म्हणून कलीचा प्रभाव असेलच असं होत नाही. भगवंतांच्या स्वधाम गमनानंतर कलियुगाचे जे नियम आहेत ते लागू होतात, पण कलीचा प्रभाव निर्माण होतो असं नाही. नाहीतर कोणीच साधक, कोणीच संत झाले नसते ना. त्यावेळी दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. ज्या वेळेला कलीचा प्रभाव, प्रादुर्भाव वाढतो, त्यावेळेला कलीची सत्ता प्रस्थापित होते. लक्षात घ्या. म्हणून राजाने विचार केला, यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. कलौ, या कलियुगामध्ये, कलियुग सुरू झाल्यानंतर जीवांचं आयुष्य, जीवांचं सामर्थ्य, जीवांची बुद्धी, जीवांचं शरीर हे सगळंच बदलल्यानंतर त्यांच्यासाठी काय एकच साधन राहणार आहे? न योगेन, न तपसा, तप नाही, योग नाही, समाधी नाही, तर जे उत्तम फल आहे सम्यक कलौ केशव कीर्तनात, त्या भगवंताच्या कीर्तनानेच ते प्राप्त होईल. आणि केवळ हेच या कलियुगाचं सार आहे, जे कलीचं सार आहे. मग काय केलं पाहिजे? तसं असेल तर या कलीला स्थान दिलं पाहिजे, त्याला त्याचं राज्य प्रस्थापित करावं लागेल. आणि म्हणून त्या कलीला प्रस्थापित केलं. कलीला प्रस्थापित केलं राजाने, की जेणेकरून ते जे नाम साधन, केशव कीर्तन हे साधन आहे ते अधिक दृढ होईल, अधिक लोकांना प्राप्त होईल. परंतु आता झालंय कसं? त्या कलीच्या प्रभावामुळे काय काय परिणाम झाले? कुकर्माचरणात सारहा सर्वतो निर्गतो धुनः. सगळ्या पदार्थांचं सार हे कुकर्माचरणामुळे दूर झालं, निघून गेलं. सार म्हणजे सत्व, त्याच्यातलं जे काही फल आहे ते. पदार्था संस्थिता भूमो बीजहीनास तुषास्तथा. तुषाः तुस, बीजहीना तुषाः, ज्याच्यामध्ये धान्य नाही अशी ती पडलेली जी तुस आहेत, भुसा आहे धान्याचा, त्याप्रमाणे सर्व भूमी बीजरहित झाली, उजाड पडली. विप्रेर भागवती वार्ता गेहे गेहे जने जने कारिता कणलोभेन कथासार सतोगतः. कथेतलं सार निघून गेलं. कथेतलं सार निघून गेलं का? कारण भागवत कथा होते, पण कशी? कणलोभेन.
फलाच्या इच्छेने. भेद काय झाला? जी आधी दक्षिणा होती ते आता पेमेंट झालं. इथे दोष दोन्हीकडे. देणाऱ्यांनी देणं थांबवल्यानंतर न मागणाऱ्यांना मागावं लागलं. दोष दोन्हीकडे झाला. पण त्याच्यामुळे काय झालं? जिथे व्यवहार आला तिथे त्या कथेचं सार संपलं. ऐकणारे का ऐकतात? ऐकायला सांगितलंय म्हणून. करणारे का करतात? करायला सांगितलंय म्हणून. तसं चालत नाही. हे कथेचं सार नव्हे. कारण कथा ज्या संवादातून आपल्याला प्राप्त झाली त्यामध्ये मृत्यू दूर व्हावा म्हणून एक जण ऐकायला बसलेले आहेत आणि याचं कल्याण व्हावं म्हणून दुसरे सांगायला बसलेले आहेत. तो भाव असेल तर कथेमध्ये सार आहे. यामुळे कथा सारच तत्वगता. कथेचं सार निघून गेलं. अजून काय झालं? तीर्थामध्ये सगळे अत्यंत उग्र कर्म करणारे इत्यादी लोक येऊन राहिले. त्यामुळे तीर्थांचं सार गेलं. काय? तीर्थांचं सार गेलंय म्हणजे काय? तर अजूनही तीर्थ तेवढीच पुण्यकारक आहेत. कोणत्याही तीर्थक्षेत्री जा, तीर्थ स्नान करा. त्र्यंबकेश्वरला जाऊन गोदावरीचं स्नान करा, गंगेचं स्नान करा, चंद्रभागेचं स्नान करा. त्या त्या ठिकाणी जाऊन स्नान केल्याने तेवढंच पुण्य प्राप्त होतंय. पण दुर्दैव हे आहे की आता पुण्यच प्राप्त होत आहे. पूर्वी होतं असं, या तीर्थक्षेत्रांमध्ये साधू संत जे सज्जन आहेत ते राहत असत. त्यांच्याशी परिचय व्हायचा. त्यामुळे शास्त्र सज्जन संपर्क वैराग्याभ्यासपूर्वकम. शास्त्र सज्जन यांच्याशी संपर्क आल्यामुळे व्हायचं हे काहीतरी कानावर पडायचं, काहीतरी श्रवण व्हायचं. म्हणजेच केवळ पुण्य नव्हे तर श्रवण मनन निधिध्यासन हे होत असे. आता हे होत नाही. गाठीशी फक्त पुण्य जमा होतं. शुद्ध काहीतरी कानावर पडायचं, काही संतांचा संग घडायचा, त्यांची कृपा प्राप्त व्हायची. ते गेल्यामुळे तीर्थसारच तत्वगतः. कारण पाखंडी मनुष्यांनी तिथे आता व्यापार मांडलेला आहे. नारद महर्षी सांगतायत आहे माझ्या तोंडचं बोलणं नाहीये. तीर्थसारच तत्वगतः. काम, क्रोध, लोभ, तृष्णा यामुळे सगळेजण व्याकुळ झालेले आहेत, ढोंग करतात. त्यामुळे तपस्सारच तत्वगतः. तपाचं सार निघून गेलं. मेकअप करून, दुर्दैवाने सांगावं लागतं, मेकअप करून दाढी वाढवून आम्ही तपाचरण केलं दाखवणारे जे आहेत त्याच्यामुळे खरोखर जे तप करणारे आहेत त्यांच्यावरचा विश्वास दूर झाला. त्यामुळे काय झालं? तपाचं सार निघून गेलं. म्हणजे तप या साधनेवरचा विश्वास दूर झाला. लक्षात घ्या. हे सगळे न लक्षात येणारे परिणाम आहेत. तपस्सारस्ततोगतः. मनसश्च अजयात. मनाचा विजय न केल्यामुळे, लोभामुळे, दंभामुळे, पाखंड संश्रयात, पाखंडाचा आश्रय केल्यामुळे सगळं झालं. शास्त्राचं अध्ययन न केल्याने, शास्त्रानभ्यसनात चैव, शास्त्र अनभ्यसनात ध्यान योग फलम गतम. ध्यान योगाचं फल गेलं. आता हेही सांगावंच लागतं. हा, ध्यान करा, मेडिटेशन. आय मेडिटेट एव्हरी डे फॉर हाफ एन आवर. म्हणजे काय करता? काही नाही, डोळे बंद करतो, काहीतरी संगीत लावतो आणि मोठे श्वास घेतो. याला ध्यान म्हणत नाहीत. ध्यान याचा संबंध नाम किंवा एखादं उत्कृष्ट असं उपास्य किंवा निदिध्यासन याच्याशी येतो. ते मन शांत करण्याचं, किंवा आम्हाला डिप्रेशन येतं, मी टेन्शनमध्ये म्हणून करायची ती गोष्ट नव्हे. पण असं केल्यामुळे, कारण काय आहे, पुन्हा तेच इथे सांगितलंय ते
मी ध्यान करतो, काय मी मेडिटेट, आय मेडिटेट एव्हरी डे, हे सगळं म्हणणारे जे आहेत ते कसे आहेत? मनसहा च अजयात, मनाचा जय करतातच असं नाही, नाहीच म्हणा. कारण तिकडनं ते उठल्यानंतर बाकी काय करतात? मनाचा जय करणं म्हणजे काय? यमनियमांचं पालन करणे, लोभात, दंभात, पाखंडात. तिकडनं उठल्यानंतर व्यवहारामध्ये त्यांचा बिझनेस असेल नाही तर नोकरी असेल, तिकडे काय करतात हे पाहावं लागतं. शास्त्रान अभ्यासनात, आता शास्त्राचा अभ्यास कोण करतं? ध्यान कशासाठी करायचं असतं कोणाला माहितीये? शास्त्रानभ्यसनाचैव ध्यानयोग फलम गतम, ध्यानाचं फल निघून गेलं. ध्यानयोग म्हणजे काय माहितीच नाही कोणाला. पंडित जे आता विद्वान आहेत ते देखील पशूंसारखंच आचरण करतात. पुत्रोत्पत्तीकडे जास्त कल आहे, आपली सत्ता वाढवण्याकडे जास्त कल आहे, शास्त्राध्ययनाकडे कल नाही. अदक्षा मुक्ती साधने, विद्वत्ता आहे, बुद्धी आहे, पण मोक्ष नको. माझ्या शास्त्राध्ययनाचं कौतुक व्हावं एवढीच इच्छा आहे. नाही वैष्णवता कुत्र संप्रदाय पुरस्सराः, संप्रदाय पुरस्सराः वैष्णवता कुत्र नाही. ती संप्रदायातून आलेली वैष्णवता जी आहे, म्हणजे वैष्णव धर्मांचं पालन करणं जे आहे ते आता कुठेही दिसत नाही. एवं प्रलयताम प्राप्तो वस्तुसार स्थले स्थले, अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं जे सार आहे ना ते स्थले स्थले, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवर ते आता प्रलयताम प्राप्त, नष्ट झालेलं आहे, लयाला गेलेलं आहे. आणि अयम तु युग धर्म, हा युगाचा धर्म आहे. त्यामुळे दोष कोणाला द्यायचा? कस्य दूषणम, यात कोणाचाही दोष नाही. अतः म्हणून पुंडरीकाक्ष निकटे स्थित सहते, पुंडरीकाक्ष भगवंत या जवळ इथे असून देखील हे सगळं काही सहन करतायत. भक्तीने 2 प्रश्न विचारले होते. कलीची स्थापना राजाने इथे कशी होऊ दिली आणि भगवंत हे सहन का करतायत? नारदांनी सांगितलं, राजाने पाहिलं की कलौ दोष निधे राजन अस्ति हे को महान गुण, या कलीच्या ठिकाणी अनंत दोष आहेत, बरेच दोष आहेत, अनेक दोष आहेत, परंतु एक महान गुण आहे, केशव कीर्तनात, केशवाच्या कीर्तनाने इथे परमसाधन परमसाध्य मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे कलीची सत्ता त्याने प्रस्थापित होऊ दिली. आणि कलियुगाचा हाच प्रभाव आहे, हेच कलियुग आहे. त्यामुळे यात अयोग्य नियमाच्या विरुद्ध काही नसल्याने भगवंत ते निकट राहून सहन करतायत. आणि हे विशेष आहे, निकट राहून सहन करतायत म्हणजे तुम्ही केवळ एकदा प्रेमाने बोलवा की ते येतात. पण आपण तेवढ्या प्रेमाने बोलवत नाही. एकतर आपल्या अंतःकरणात शंका असते, नाहीतर आपली आधीची कर्म आडालेली असतात, किंवा त्याही पलीकडे जाऊन भगवंतांना बोलवल्यानंतर भगवंत ज्या प्रकारे फळ देतील ते स्वीकारावं लागतं. आम्हाला हवं तसं फळ द्यायला भगवंतांना बोलवता येत नाही. पाहू विस्तार. परंतु पुढे मग झालं, आता सूत म्हणतायत नारदांनी असं सांगितल्यानंतर, इति तद्वचनम 78वा श्लोक. इति तद्वचनम श्रुत्वा विस्मयं परमं गता भक्तिरुचे वचो भूय श्रूयतां तच्च शौनकम. अरे शौनका, त्या नारदांची अशी वाणी ऐकल्यानंतर भक्तीला अत्यंत आश्चर्य वाटलं, आश्चर्य झालं. आणि म्हणून त्यांनी नारदांना जे सांगितलं ते शौनका तू ऐक. भक्तिरुवाच सुरर्षे त्वंच धन्योसी मद्भाग्येन समागतः साधूनां दर्शनल्लोके सर्वसिद्धिकरं परं जयति जयति माया यस्य कायाधवस्ते
वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि। सुरर्षे त्वं हि धन्योसी। सुरर्षे, सुर ऋषी, सुर ऋषी, हे देवर्षे आपण धन्य आहात, धन्योसी, माझ्या भाग्यामुळे तुम्ही इथे आलात आणि मला उपदेश केलात। साधूनाम दर्शनम लोके सर्वसिद्धिकरम परम, साधूंचं दर्शन हे या लोकामध्ये सर्व सिद्धी प्रदान करणार असतं, म्हणजे सर्व सिद्धी ज्या ठिकाणी आहेत ते प्रदान करणार असतं। जयती जयती माया, आता भक्ती म्हणते जयती जयती माया यस्य काया धवस्ते, आपण का धन्य आहात, आपल्या दर्शनाने काय धन्य आहोत आम्ही। ती म्हणते यस्य जयती जयती माया यस्य काया धवस्ते, यस्य धवस्ते मधलं ते, यस्य ज्याच्या, ते तव केवलम आपल्या ज्या एका उपदेशामुळे, वचन रचनमेकम केवळ एका उपदेशनामुळे, आकलय्य ऐकून, कायाधव, आता कायाधव हा कोण, इथे कायाधव असा कोणी नाहीये, कयाधूचा पुत्र कायाधव, कयाधूचा पुत्र कोण, प्रल्हाद, तो प्रल्हाद कयाधूचा पुत्र काय केलं त्याने, त्याने आपलं कल्याण करून घेतलं, संसारातल्या मायेवरती विजय मिळवला। जयती जयती माया, कायाधव माया जयती जयती, आपल्या उपदेशाने प्रल्हादाने मायेवरती विजय प्राप्त केला। ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयम्, अयम ध्रुव, हा ध्रुव ज्यांच्या कृपेमुळे त्या ध्रुवपदाला प्राप्त झाला ते आपण ब्रह्माजीचे मानसपुत्र, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ब्रह्मपुत्रम, त्यांना जे तुम्ही सर्व मंगलमय आहात, सकल कुशल पात्रम, त्यांना मी नमस्कार करते, असं म्हणून नारदांना भक्तीने नमस्कार केला। अशा प्रकारे पहिल्या अध्यायाची इथे समाप्ती होते। परंतु आपण एक जो विचार थांबवला होता त्याने आता चिंतनाचा समारोप करू। भक्ती पुन्हा तरुण झाली, ज्ञान वैराग्य वृद्ध झाले, हा सगळा जो विचार सांगितला केवळ एक दृष्टांत सांगतो म्हणजे तो विचार स्पष्ट होईल। आपण म्हणतो धर्म क्षीण झाला, धर्म लयाला गेला, धर्म लयाला जात नसतो, कारण धर्म अशी काही वस्तू नाहीये जी लयाला जाईल, भक्ती ज्ञान वैराग्य अशी काही वस्तू नाहीये जिचा नाश होईल। मग तसं वर्णन का केलं, तर एक सांगतो, एखादं मी पुस्तक म्हटलं, समजा विठ्ठल कवींचं रुक्मिणी स्वयंवर, विठ्ठल कवींचं रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ आहे, पुस्तक आहे। मी विचारलं आहे का, ते म्हणाले नाही, खूप जुनं आहे, पटकन मिळत नाही, आता नाहीये। जुनं आहे म्हणजे काय झालं, वृद्ध झालं। पण त्याच ठिकाणी म्हटलं भगवद्गीता आहे का, हो ही काय आहे, नवीन एडिशन आहे। ज्ञानेश्वरी ही काय आहे, गाथा ही काय आहे, काय झाला भेद। ग्राहका भावात आजही भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथा वाचणारे आहेत म्हणून त्या तरुण आहेत असंच म्हणावं लागतं ना। ज्या पुस्तकांना कोणी विचारणार नाही, आउट ऑफ प्रिंट, आउट ऑफ स्टॉक, संपलं। तसंच ज्ञान आणि वैराग्य कोणाला नकोय, कारण काय झालं, सगुण भक्तीमध्ये एवढे रममाण झाले की त्यामध्ये वैराग्य असतं। भगवंतांच्या तत्र महात्म्य ज्ञान विस्मृत्यपवाद, हा नारदांनी भक्ती सूत्रात सांगितलं। न किंचित वांछती न शोचती न एकाकी भवती एकाकी रमते, सगळं जे सांगितलं, वैराग्याचा विचार सांगितला, ते कोणाला नकोय। म्हणून ज्ञान आणि वैराग्य ग्राहका भावात वृद्ध झाले।
धर्म लयाला जातो म्हणजे काय, धर्माने आचरण करणारे किंवा धर्माने आचरण करू इच्छिणारे लयाला जातात, असं आहे. असो. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.